श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 17 फेब्रुवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत वर्षातील पहिलेच सूर्यग्रहण. उद्या माघ अमावस्या आहे आणि या माघ अमावस्येच्या दिवशीच वर्षातील पहिले सूर्यग्रहण आलेले आहेत आणि सूर्यग्रहण हे नेहमी अमावस्येच्या दिवशीच होत असते. सूर्यग्रहण ही एक महत्त्वाची खगोलीय घटना आहे जी चंद्र, पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये जातो तेव्हा घडते. या स्थितीत चंद्र सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यापासून रोखतो आणि त्याची सावली पाडत असतो. ही घटना नेहमी अमावस्येच्या दिवशीच घडत असते. हे जे सूर्यग्रहण आलेले आहे तर हे सूर्यग्रहण एक कंकणाकृती सूर्यग्रहण असेल, ज्याला अग्नीचे वलय असेही म्हणतात. यामध्ये काय होतं की चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकत नाही, ज्यामुळे सूर्याचा बाह्य भाग एका तेजस्वी वलयाच्या रूपात दिसतो. आता हे जे सूर्यग्रहण आहे तर हे आपल्या भारतामध्ये दिसणार नाही, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण जे आहे तर ते एक अशुभ काळ मानला जातो. तसेच अमावस्येचा काळसुद्धा अशुभ मानला जातो आणि म्हणून या काळामध्ये काही महत्त्वाचे नियम जे आहेत तर ते पाळले जातात. आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. तर या सूर्यग्रहणाच्या दिवशी गर्भवती महिलांनी काही महत्त्वाच्या गोष्टी या लक्षात घेऊन नियमांचं पालन करायचं आहे. तसेच घरात लहान मुलं असतील किंवा आजारी मुलं असतील किंवा वयोवृद्ध व्यक्ती असेल, आजारी व्यक्ती असेल, तर यांनी कोणते नियम पाळायचे आहेत. तसेच या दिवशी ग्रहणाची वेळ कोणती असणार आहे, सुतक काळ कधी लागणार आहेत, वेद कधी लागणार आहेत, पुण्यकाळ कोणता असणार आहेत, गर्भवती महिलांनी विशेष करून कोणती काळजी घ्यावीत, तसेच या दिवशी कोणत्या पदार्थांचं सेवन करू नये, अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, उद्या 17 फेब्रुवारीला म्हणजेच मंगळवारी या माघ अमावस्येच्या दिवशी वर्षातील पहिलेच सूर्यग्रहण आहे. आता हे वर्षातील पहिलेच सूर्यग्रहण भारताच्या संदर्भात सांगायचं झालं तर हे ग्रहण भारतातून दिसण्याची शक्यता ही खूप कमी आहे. आता जरी हे सूर्यग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार नसेल तरीही गर्भवती महिलांनी काही नियमांचं पालन जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे. आता हे ग्रहण कुठे दिसणार आहे तर हे ग्रहण प्रामुख्याने आफ्रिका, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिकेत दिसेल. तसेच ऑस्ट्रेलिया आणि हिंदी महासागर येथे हे जे ग्रहण आहे तर ते दिसणार आहे. आता या ग्रहणाचा प्रारंभ जो आहे तर तो 17 फेब्रुवारीला सकाळी 10:53 होणार आहेत आणि ग्रहणाचा मध्य म्हणजे कंकणाकृती अवस्था ही दुपारी 1:13 असणार आहे. ग्रहणाची समाप्ती जी आहे तर ती 17 फेब्रुवारीला दुपारी 3:33 होणार आहेत आणि या ग्रहणाचा कालावधी साधारण 4 तास 40 मिनिटांचा असणार आहे. शास्त्रानुसार ग्रहणाचा सुतक काळ ग्रहण सुरू होण्या अगोदर 12 तास आधी लागत असतो. तर सुतक प्रारंभ हा 16 फेब्रुवारीलाच रात्री 11 वाजता सुरू होणार आहे आणि या सुतक काळाची समाप्ती 17 फेब्रुवारीला म्हणजेच उद्या मंगळवारी दुपारी 3:33 होणार आहेत. म्हणजेच ग्रहणाच्या मोक्षानंतर हे ग्रहण प्रामुख्याने अंटार्क्टिका, हिंदी महासागरात दिसणार आहे. यासोबतच ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा हे ग्रहण दिसणार आहे. आता हे ग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार नाही, त्यामुळे आपल्याला सुतक काळ जो आहे तर तो पाळण्याची गरज नाही आणि त्यामुळे उद्या ग्रहण आहे म्हणून गर्भवती स्त्रियांनी अजिबात घाबरून जायचं नाही. कोणतीही शंका, कुशंका मनामध्ये तुम्हाला आणायची नाही. अगदी साधे सोपे नियम जे आहे तर ते आपल्याला फक्त ग्रहणाचा जो मुख्य काळ आहे तर त्या काळामध्ये पाळायचे आहेत. आता जरी हे ग्रहण आपल्या भारतामध्ये नसेल तरीही ग्रहणाचा जो काळ असतो ना तो अशुभ काळ मानला जातो आणि अमावस्येचा काळसुद्धा अशुभ असतो.
त्यामुळे गर्भवती महिलांनी काही नियमांचं पालन जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे, जेणेकरून ग्रहणाचा किंवा अमावस्येचा वाईट नकारात्मक परिणाम जो आहे तर तो तुमच्यावरती होणार नाही. आता या ग्रहणाचा सूतक काळ जो आहे तर तो आज 16 फेब्रुवारीला रात्रीच असणार आहे आणि रात्री आपण झोपलेलं असो, त्यामुळे हा ग्रहणाचा जो सूतक काळ आहे तर हा आपल्याला पाळण्याची गरज नाही. आता तुम्हाला वरती सांगितल्याप्रमाणे ग्रहणाचा जो मुख्य काळ आहे 4 तास 40 मिनिटांचा, तर त्या काळामध्येच तुम्हाला हे जे काही नियम मी सांगत आहे तर ते गर्भवती स्त्रियांनी पाळायचे आहेत. आता यामध्ये पहिला नियम हा गर्भवती स्त्रियांनी पाळायचाच आहे, तो म्हणजे या ग्रहणाच्या काळामध्ये चुकूनही धारदार वस्तूंचा वापर करू नका, जसे की कात्री, चाकू, ब्लेड यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर ते तुम्हाला अजिबात वापरायच्या नाही. याचा आपल्या जीवनावर, आपल्या बाळावर नकारात्मक परिणाम जो आहे तर तो होऊ शकतो आणि व्यक्तीला अनेक समस्यांना देखील तोंड द्यावा लागू शकते. त्यामुळे या ग्रहणाच्या काळामध्ये चुकूनही गर्भवती महिलांनी धारदार वस्तू ज्या आहेत तर त्या वापरायच्या नाही. या ग्रहणाच्या काळामध्ये जे पदार्थ तुम्ही सेवन करणार आहे किंवा जे पाणी तुम्ही पिणार आहे त्यामध्ये तुम्हाला तुळशीची पानं जी आहेत तर ती टाकून ठेवायची आहेत, जेणेकरून त्या पदार्थावरती किंवा त्या पाण्यामध्ये ग्रहणाचा अशुभ प्रभाव जो आहे तर तो पडणार नाही. त्याचबरोबर ग्रहणाचा जो काळ असणार आहे तर या ग्रहणाच्या काळामध्ये गर्भवती महिलांनी घराच्या बाहेर जाऊ नये. हे जे ग्रहण आहे तर ते चुकूनही पाहू नका. जरी ते आपल्या भारतामध्ये दिसणार नाही तरीही तुम्ही या दिवशी सूर्याकडे अजिबात पाहायचं नाही, नाहीतर याचा वाईट परिणाम जो आहे तर तो आपल्या बाळावरती होत असतो. कारण ज्योतिषशास्त्रात ग्रहण गर्भवती महिलांसाठी अशुभ मानले गेले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या वेळी घराच्या बाहेर चुकूनही पडू नये किंवा कोणतेही कामं करू नये. हाताची बोटं मोडू नये किंवा हाताची नखं जी आहे तर ती सुद्धा काढू नये. या ग्रहणाच्या काळामध्ये तुम्हाला एका जागी बसून देवांचं नामस्मरण करायचं आहे आणि शक्यतो ग्रहणाचा जो काळ आहे 4 तास 40 मिनिटे, तर या काळामध्ये तुम्ही झोपू नका. देवांचं नामस्मरण जे आहे तर ते तुम्हाला करायचं आहे. तसेच घरात जे लहान मुलं असतात किंवा वयोवृद्ध व्यक्ती असतात तर त्यांनीसुद्धा हे ग्रहण जे आहे तर ते पाहू नये. याचा वाईट परिणाम जो आहे तर तो लहान मुलांवरती सुद्धा होत असतो. तसेच हे ग्रहण समाप्त झाल्यानंतर गर्भवती महिलांनी स्नान जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकून तुम्हाला हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे. जर या ग्रहणाच्या काळामध्ये तुम्हाला औषधं किंवा पाणी पिण्याची वेळ आली तर तुम्ही औषधं किंवा पाणी जे आहे तर ते पिऊ शकता. तसेच या ग्रहणाच्या काळामध्ये सूर्याचा प्रकाश जो आहे तर तो तुमच्यावरती पडणार नाही याची काळजी घ्या. म्हणून घराच्या खिडक्या किंवा दरवाजे आहेत तर ते तुम्हाला बंद ठेवायचे आहे. तर हे जे काही नियम मी तुम्हाला सांगितले तर हे गर्भवती स्त्रियांनी पाळायचे आहेत. अगदीच कटाक्षाने तुम्हाला हे नियम पाळणं नाही शक्य झालं तर जेवढे नियम तुम्हाला पाळता येईल तेवढे पाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. तर हे नियम आपल्याला कोणत्या वेळेमध्ये खास करून पाळायचे आहेत तर दुपारी 1:13 ते दुपारी 3:33 हे जे मी तुम्हाला नियम सांगितले तर ते या वेळेमध्ये तुम्हाला पाळायचे आहेत. कारण हा ग्रहणाचा मुख्य काळ असणार आहे आणि तुम्हाला अगोदर सांगितलं आहे की सूतक काळ तुम्हाला पाळण्याची गरज नाही. जर हे सूर्यग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार असतं तरच तुम्हाला सूतक काळ पाळण्याची गरज असते. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणत्या पदार्थांचं किंवा कोणत्या भाज्यांचं सेवन करायचं नाही. तर पहा, अमावस्येच्या दिवशी फार जास्त प्रमाणामध्ये तांत्रिक क्रिया केल्या जातात आणि ग्रहणाच्या काळामध्ये सुद्धा वातावरण जे आहे तर ते दूषित झालेलं असतं. नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढलेली असते आणि त्याचा परिणाम हा थेट अन्नावरती होत असतो. आणि आपल्या शास्त्रामध्ये अशा काही भाज्या आणि पदार्थ सांगितलेले आहेत जे काही विशेष स्थितींवरती त्यांचं सेवन जे आहे तर ते करू नये, नाहीतर याचे वाईट परिणाम जे आहे तर ते आपल्याला भोगावे लागत असतात. त्यामध्ये बघा, अमावस्येच्या दिवशी तुम्हाला चुकूनही वांग्याची भाजी जी आहे तर ती खायची नाही. वांगं जे आहे तर ते कापल्यानंतरनं खूप लवकर काळं पडतं आणि म्हणून त्या वांग्यामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती खूप लवकर आकर्षित होत असते. आणि उद्याचा जो दिवस आहे ना, या दिवशी नकारात्मक ऊर्जा ही खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते आणि म्हणून या दिवशी तुम्हाला चुकूनही वांग्याची भाजी जी आहे तर ती खायची नाही.
या दिवशी आपण वांग्याची भाजी खाल्ली तर आपल्याला त्वचा विकार जे आहे तर ती होण्याची दाट शक्यता असते. तसेच आपल्या कुंडलीतला चंद्र जो आहे तर तो सुद्धा कमकुवत होत असतो. यानंतर पुढची भाजी आहे ते म्हणजे मुळा. तर अमावस्येच्या दिवशी मुळा खाणे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. जर या अमावस्येच्या दिवशी आपण मुळ्याचं सेवन केलं तर आपल्याला पितृदोषसुद्धा लागू शकतो. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला चुकूनही कांदा आणि लसूण जे आहे तर यांचंसुद्धा सेवन करायचं नाही. कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ मानले जातात. त्यांची उत्पत्ती ही राक्षसाच्या रक्तांपासून झालेली आहे आणि या दिवशी जर आपण कांदा आणि लसूण यांचं सेवन केलं तर आपली चिडचिड होत असते. आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जो आहे तर तो जास्त वाढत असतो आणि याचा परिणाम हा आपल्या आरोग्यावरती सुद्धा होत असतो आणि त्यामुळे चुकूनही आपल्याला या दिवशी कांदा आणि लसूण जो आहे तर तो सेवन करायचा नाही. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी जर तुम्हाला कोणी कितीही आग्रह केला तरीही तुम्हाला कोणाकडूनही पांढऱ्या रंगाची मिठाई जी आहे तर ती अजिबात खायची नाही. कारण अमावस्येचा हा जो दिवस आहे ना किंवा ग्रहणाचा जो काळ असतो ना तो तांत्रिक क्रियांसाठी खूप प्रभावी मानला जातो आणि या काळामध्ये आपल्यावरती कोणीही तांत्रिक क्रिया किंवा नजरदोष याचा प्रभाव जो आहे तर तो करू शकतो. त्यामुळे चुकूनही आपल्याला पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा खीर जी आहे तर ती खायची नाही. या दिवशी चुकूनही अन्न जे आहे तर ते सुद्धा खाऊ नये. म्हणजे दुसऱ्यांचं घरचं अन्न जे आहे ना ते सुद्धा या दिवशी खायचं नसतं. तर हे काही महत्त्वाचे नियम आहेत जे आपल्याला उद्या वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाला आवर्जून पाळायचे आहेत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.